सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा. आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत राहा. सप्रेम नमस्कार. आपल्यासोबत नाशिक इथं 5 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन संजय न्याहारकर यांनी केलं होतं. बदलत्या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं कृषीथॉन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या 5 दिवसीय प्रदर्शनात ड्रोन, विविध ॲप्स, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह कृषी निर्विष्ठा संस्था, कंपन्यांनी घेतलेला सहभाग, कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन, कृषी पर्यटन इत्यादी विषयांवरचे चर्चासत्र घेण्यात आलं. शेतकरी वर्गामध्ये या प्रदर्शनाची ओळख अधोरेखित झाली आहे. बदलत्या प्रवाहात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशानं या कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न अखंडपणे सुरू आहे. कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसाराचा हा वसा सार्थ ठरवत कृषी क्षेत्राचे उत्पादन वाढावे, आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे याकरिता विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या कृषीथॉन प्रदर्शनाला विविध भागातून शेतकऱ्यांनी व स्टॉलधारकांनी आपला सहभाग दर्शवला होता. या प्रदर्शनातून त्यांना काय नवनवीन तंत्रज्ञान माहिती झालं याविषयी त्यांनी आपल्याला माहिती दिली. तर आपण सगळेजण आलात
आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आमच्या ओकले सरांचे आभार मानतो, त्यांनी छान चर्चा कंडक्ट केली. आणि नेहारकर परिवाराचे विशेष आभार की त्यांनी कृषी थॉनसारखं संमेलन या ठिकाणी भरवलं. खरं तर संजय सर या ठिकाणी नाही आहे, पण साहिल, अंकिता मॅम, अश्विनी मॅम यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा एवढा मोठा डोलारा उभा आहे. मी कालपासून त्यांची तारांबळ बघतोय. पाऊस आला पण कुठेही ते पॅनिक न होता त्यांनी ज्या पद्धतीने सगळं सांभाळलं, मला वाटतं त्यांची मेहनत प्रचंड आहे आणि त्या मेहनतीतूनच एवढं सगळं आकाराला येतंय. याची 16वी आवृत्ती आहे. 25 वर्षामध्ये 16वी आहे. लवकरच 25वी पण आवृत्ती येऊ या शुभेच्छा देऊन थांबूयात. धन्यवाद. आपण सगळेजण आलात. आपले आभारी आहोत. अनेक शेतकरी बांधकाम येत आहेत, नागरिक येत आहेत. त्यांची कृषी काय नवीन शेती आपण आता या प्रकारच्या माहिती करून देण्यासाठी माझ्यासोबत माझी भागीदाराची आपल्यासोबत अनेक शेतकरी बांधव आहेत आणि मोठ्या संख्येने आणखी नागरिक दिसत आहेत आपल्याला येताना. त्यांना विचारत की काय तुम्ही बघता शेतांमध्ये काय बघायला मिळणार तुम्हाला असं वाटतं? काय बघण्यासारखं भरपूर आहे. बघून आपलं चांगलं आहे. टेक्नॉलॉजी भेटते ना ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतं. काय भेटतं समक्ष बघायला भेटतं ना आपल्याला. त्याच्याने माणूसला काहीतरी वाटतं भेटले पाहिजे असं काही नवीन माणसाला काहीतरी नवीन म्हणजे एक नवीन इन्व्हेन्शन जेव्हा होतं तेव्हा डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. आणि या निमित्ताने काय असं आपण माहिती होतं. तुम्ही काय कुठल्या गावात आला आणि किती वेळ परिसराला जाऊन आला कोणत्या चॅनलचं? सप्रेम मराठी. सप्रेम मराठी. मुलाखत घ्या इकडे घ्या. मला असं वाटतं की मला असं वाटतं की या तंत्रज्ञानामुळे तुमच्या शेतीमध्ये उत्पादनामध्ये काही फरक पडतो असं वाटतं.
किती नंबर कोणत्या सीट डिश 823 टाटा स्कायला डेन केबल 823. देनला 823 मराठी चॅनल आहे का? आणि इथं भेट दिल्यामुळे अनुभव मिळतात, शिकायला मिळतं, त्याच्यामुळे बदल करतो. एकूणच आधुनिक शेती कशी करायची त्याचा बेनिफिट 25% नक्की जर मिळतो आहे सगळ्या नागरिकांना, शेतकऱ्यांना. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे. थँक्यू. आपण विचारूया ताईंना की काय इथं प्रदर्शनात तुम्ही आत्ता आलेला आहात इकडे, तर काय काय बघायला मिळालं? आम्ही नागलीचं वगैरे अच्छा, केलेले पदार्थ खाण्याचे ते घेतलेत. बरं. म्हणजे तुम्हाला इथे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार होणारे पदार्थ तुम्हाला बघायला मिळाले इकडे. हो, ओके. हां. आणि काय वाटतं तुम्हाला याचा फायदा शेतकऱ्यांना होत असेल? नक्कीच नक्कीच होतच होत असेल. फायदा होतो. आधीची शेती आणि आताची शेती काय फरक पडतो? आता आधुनिक चालू आहे, आता आधुनिक करायला पाहिजे शेती. हे अवकाळी पाऊस वगैरे याच्यामुळे आधुनिक शेती करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आपल्याकडच्या नाशिक जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या. आता आम्ही नागलीचे हे घेतले, शंकरपाळे किंवा वेपर्स, बाकरवडी ते घेतलं आम्ही. आणि थोडं आमच्या गॅलरीत खतं घेतले गॅलरीत टाकायला झाडांना. बाकी काय म्हणजे नागरिक असो किंवा शेतकरी सगळ्यांनाच याचा फायदा नक्कीच होतो आहे. आपण जाणून घेऊ आणखी अनेक लोकांच्या प्रतिक्रिया. अनेक प्रतिक्रिया आपण जाणून घेतो आहोत, नागरिकांना भेटतो आहोत, शेतकऱ्यांना आपण भेटतो आहोत. पैकी आपल्यासोबत आता शेतकरी बांधव आहेत, त्यांना आपण विचारत आहोत की काय त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया आहेत आणि कृषीतोंमध्ये आपण काय नेमकं इथे माहिती घेऊन गेला आहात. आज आम्ही समाधानकारक झालेलो आहे या प्रदर्शनासंदर्भामध्ये. पण काल जसा 26/11 जो हल्ला झाला तसाच काल आमच्या निफाड तालुक्यात शेतकऱ्यांवर पर्जन्याचा हल्ला झाला आणि अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली. काल इतका प्रचंड अवकाळी पाऊस झाल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे असे नुकसान झाले, द्राक्ष बाग तर नस्तनाबूत झालेले, जगावे की मरावं असा शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी शासनाने लवकर जागा होणं गरजेचं आहे. पूर्ण ऊस आहे, उभे ऊस असल्या कारणाने पूर्ण ऊस जमिनीलगत खाली पडलेले आहेत. त्यानंतर द्राक्षांची पूर्ण गारपीट झाल्यामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. आमची एक विनंती आहे शासनाला, प्रशासनाला, राज्य सरकारला की जर शेतकरी जगला तर जनता जगल, म्हणून शेतकरी पोशिंदा आहे. या शेतकऱ्याकडे लवकर शासनाने व मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि जी अवकाळीची परिस्थिती भयानक झालेली आहे ती परिस्थितीकडे पाहण्यासाठी शासनाने जेवढे ज्यांचे मंत्री महोदय असो, आमदार असो, यांनी तातडीने निफाड तालुक्यात येऊन शेतकऱ्यांची जी अश्रू निर्माण झालेलं आहे ते अश्रू पुसण्यासाठी व शेतकऱ्यांना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी अशी शासनाने लवकरात लवकर दिली पाहिजे. शेतकऱ्यांना जगण्याचा हा पुढचा प्रश्न. आत्ता जे शेतकऱ्यांना जे पुढील पीक उत्पादन करायचे आहे त्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचे पैसे उपलब्ध नाही आहे. ह्या द्राक्ष बागावर पूर्ण वर्षभर मुलांचे शिक्षण असो, आर्थिक जेवढे असो, दवाखाने असो, याच्यासाठी व आपल्या उपजीविकेसाठी शेतकऱ्यांना ते वर्षभर पैसे पुरवायचे असतात. पण आता एवढी आसमानी संकट आलेलं आहे. तरी लवकरात लवकर शासनाला विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही आमच्या निफाड तालुक्याच्या वतीने त्यांना विनंती आहे. धन्यवाद सर. आपण या शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यथा आपण मांडलेल्या आहेत. सेपरेट मराठीच्या माध्यमातून या व्यथा नक्कीच आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि लवकरात लवकर शासनाने हा पंचनामा करावा. सन्मानित तहसीलदार असो, जिल्हाधिकारी असो व शासन असो, शासनाने तातडीने पंचनामा करावा ही विनंती आहे आमच्या सरकारकडे. धन्यवाद. अशाच प्रतिक्रिया आपण पुढे जाणून घेऊयात, पुढे जाऊयात. धन्यवाद. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला देण्याचा आमचा प्रयत्न असून कृषी क्षेत्रासह संलग्न क्षेत्राचा विकास व्हावा असाही प्रयत्न करण्यात आला होता. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होतोय. शेतीमध्ये उत्पादनाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. नवनवीन तंत्रज्ञान, अवजारे विकसित केले जात आहेत. मात्र त्यांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कृषीथॉनसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून हे प्रयोग एकाच छताखाली शेतकऱ्यांना पाहायला मिळाले, असे यावेळी कृषीथॉनचे संचालक साहिल न्याहारकर यांनी सांगितलं. आपल्यासोबत आत्ता कृषीथॉनचे संचालक आहे, ज्यांच्या मनातून ही कन्सेप्ट आली, संकल्पना तयार झाली आहे. आणि आज नाशिकच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्रकारचे शेतकरी, सगळ्या जिल्ह्यातले, सगळ्या शहरातले शेतकरी या ठिकाणी येत आहेत, नागरिक या ठिकाणी येत आहेत आणि बऱ्यापैकी त्यांना माहिती या ठिकाणी मिळते आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती कशी करायची याबद्दलची माहिती मिळते आहे. इतकी छान कन्सेप्ट घेऊन आपण काम सुरू केलं. त्या साहिल सरांशी आपण संवाद साधूया, त्यांना विचारूयात की आपण काय नेमका उद्देश ठेवून या ठिकाणी या संकल्पनेला सुरुवात केली होती.
थँक्यू. गेल्या 25 वर्षांपासून आम्ही नाशिकमध्ये कृषीथॉन हा एक ॲग्रिकल्चर एक्झिबिशन हे ऑर्गनाईज करत असतो. तर आमचं हे 16वं प्रदर्शन आहे. आज याचा शेवटचा दिवस आहे. तर गेल्या 5 दिवसांपासून इथे महाराष्ट्रभरातून देशभरातून शेतकरी आले आणि त्यांनी इथे नवीन तंत्रज्ञान बघितलं जे ते नक्कीच त्यांच्या शेतीत वापरतील. तसं आता दुष्काळी परिस्थिती, आज पाऊस आहे, तरी पण इथे भरभरून शेतकरी अजूनही येत आहे शेवटच्या ची मध्ये माहिती घ्यायला. तर आमचं नॉलेज इनोव्हेशन अँड बिझनेस ह्या कन्सेप्टनी आम्ही हे एक्झिबिशन घेत असतो, ज्याच्यामध्ये नॉलेज शेअरिंग झालं पाहिजे, इनोव्हेशनला एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि नक्की त्याच्यामधनं बिझनेस फार्मरला पण आणि जे ॲग्री बिझनेस आहे दोघांना याच्यात फायदा झाला पाहिजे. ते एकत्र एका प्लॅटफॉर्म खाली सगळ्या गोष्टी आणणं हाच आपला उद्देश आहे. आणि कसा रिस्पॉन्स मिळतो आणि कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांचं काय काय प्रतिक्रिया या ठिकाणी तुम्हाला मिळतात, ऐकायला मिळाल्या आतापर्यंत? शेतकऱ्यांचा तर खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. इथे 300हून जास्त स्टॉल आहे, ज्याच्यामध्ये गेल्या 5 दिवसात 1.5 ते 2 लाख शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामधून, गुजरातमधून, राजस्थान, कर्नाटका इथून शेतकरी आले. त्यांनी व्हिजिट केला आणि इथले नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला. धन्यवाद. आणि ह्या पद्धतीचा उपक्रम आपण भविष्यातही करत राहाव्या शुभेच्छा तुम्हाला देतो. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. एक मिनिट. यावेळी साहिल नेहारकर म्हणाले की कृषीथॉनच्या 16व्या आवृत्तीत 300हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार, प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार महिला गट, प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार, प्रयोगशील युवा संशोधक पुरस्कार, प्रयोगशील कृषी विस्तार कार्य, गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार या पुरस्कारांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. बाकी उत्पादनं आपण मार्केटमध्ये बघतो, बरेचसे उत्पादनं खूप फेक आहे, पण आमच्या उत्पादनं जे आहेत ते 100% नॅचरल आहे. तर त्याचे रिझल्ट पण खूप फास्ट आहे, चांगले, आणि 70% पैसे वाचतात. त्यामुळे लोक आम्हाला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि शासनसुद्धा आम्हाला सपोर्ट करते त्यासाठी. तर तुम्ही सर्वांनी दखल घेतली, लोकांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही सर्व नाशिककरांचे आभार मानतो. धन्यवाद. पूर्वी असं म्हटलं जायचं की फक्त शेती म्हणजे अगदी ज्येष्ठ वरिष्ठ लोकांनी शेती करावी आणि शेतीचं नॉलेज घ्यावं असं व्हायचं. कृषीथॉन आदर्श शेतकरी उत्पादक कंपनी सन्मानही या कार्यक्रमात केला गेला. चर्चासत्रात दर्जेदार कृषी उत्पादन आणि मूल्यवर्धनातील संधी, कृषी पर्यटनावर मार्गदर्शन करण्यासाठी भटकंतीकार व ज्येष्ठ सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांची देखील उपस्थिती होती. आपल्यासोबत आता सिने अभिनेता मिलिंदजी गुणाजी आहेत. त्यांना विचारतो आपण की काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत. आणि या ठिकाणी कृषीथॉन हा गेल्या 16वा आता हे पर्व आहे आणि 16व्या पर्वात आपण उपस्थित झालात. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या मिळत आहेत, नागरिक पण खूप चांगल्या देतात प्रतिसाद. या ठिकाणी तुमच्या काय प्रतिक्रिया याबद्दल आहेत? मला एकंदरीत मी व्यासपीठावर होतो, पण समोर सगळा शेतकऱ्यांचा समुदाय होता आणि व्यासपीठावर पण जरी जी मंडळी होती त्यातले बरेचसे कृषी पर्यटन तज्ज्ञ होते आणि शिवाय शासनाची पण मंडळी होती. त्यामुळे दोघांचे विचार आदानप्रदान मला ऐकायला मिळालं. पर्यटनाबद्दल मला नक्कीच बरंच माहिती आहे, पण कृषीबद्दल माझं तेवढं नॉलेज नाही आहे. पण आत्ता ह्या व्यासपीठावर मला बऱ्याचशा गोष्टी कळल्या आणि त्यात मलाही काही गोष्टी सुचल्या त्या मी व्यासपीठावर सुचवल्या की कृषी पर्यटनाला कसं इतर पर्यटनाने कसं त्याला सपोर्ट देता येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते मी नाणेघाटाबद्दल आणि याच्याबद्दल सांगितलं. जुन्नर वगैरे हा जो परिसर आहे तिकडे जर तुम्ही कृषी पर्यटन केलं तर आजूबाजूचा किती गोष्टी तुम्ही बघू शकता आणि 4-5 दिवस एखाद्या पर्यटकाला कसं तुम्ही तिकडे आकर्षित करून घेऊ शकता. तसं हे विचारांचं आदानप्रदान झालं आणि शेतकऱ्यांकडून पण त्यांच्या समस्या कळल्या, ज्याच्यावर शासनाचे काय उपाय आहेत वगैरे, त्यांनी काय करतात, उपाययोजना करतात वगैरे, हे पण शासनाच्या मंडळीकडून कळलं. सो ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी, ज्याला आपण म्हणतो प्रबोधनात्मक असा हा उपक्रम होता. आणि जे शेतकरी नवीन बघण्यासाठी येत आहेत त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी? नाही, नक्कीच प्रत्येकाला बऱ्याच चांगल्या प्रकारचं इकडे ज्ञान उपलब्ध करून देण्यात येतं आहे आणि मार्केटिंग कसं करावं, कृषी पर्यटन कसं करावं, त्याचं लोकांपर्यंत कसं पोहोचवावं आणि स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं, हे सगळं याच्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. धन्यवाद सर. फक्त सप्रेम मराठीला शुभेच्छा देऊन टाका. सप्रेम मराठी नवीन चॅनल आहे, त्या चॅनलला शुभेच्छा. नमस्कार, मी मिलिंद गुणाजी. सप्रेम मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.
कृषीथॉनमध्ये यंदा 300हून अधिक नामांकित कंपन्या आणि संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. तसंच या प्रदर्शनामध्ये कृषी निर्विष्ठा उत्पादक, बियाणं, अवजारं, ट्रॅक्टर, ठिबक आणि तुषार सिंचन, फवारणी यंत्रणे, उत्पादन कंपन्या, बँक, विमा कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषीपूरक उद्योग, नर्सरी, अन्न प्रक्रिया उद्योग तसेच कृषीविषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग होता. त्याचबरोबर या प्रदर्शनात काही शेतकऱ्यांनी आपल्या या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचं व्यथा मांडली आहे. म्हटलं जातं की कांदा करतो वांदा, मात्र हा कांदा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि शेतकरी बांधव स्वतः जेव्हा ह्या कांद्याचे स्टॉल लावतात, ग्राहकांना प्रत्यक्ष विकतात, तेव्हा त्यांना नेमकं काय अनुभव येतो आणि काय नेमकं कांद्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. मी शांतराम चव्हाण, नाशिक तालुक्यातला शेतकरी, वासाळी माझं गाव आहे. सर तुम्हाला खरं माना कोणी खोटं माना, मी अक्षरशः ओमनी हे रोप भरून आणले आणि फक्त कांदाच ओमनी म्हणून तेवढा आणलाय. कमीत कमी ट्रकनं कांदा यायला पाहिजे, कितीतरी कांद्याचं नुकसान झाले. शिवाय ऑर्गॅनिक आहे नाही, असं कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, कोणी टेस्टिंग करावं हे आम्ही अगदी ठामपणे सांगतो. पण गिराईक हा शेतकऱ्याकडून घेत हे फार मोठं दुःख आहे. आज हा 40-50 रुपये कांदा आहे तरी लोक मग त्या 5-10 रुपये मिळेल का, म्हणजे त्याला कमवण्यासाठी करण्यासाठी किती व्याज आहे, किती त्रास आहे, पाणी असेल, निंदणी असेल, खुरपणी असेल, इतकंच नव्हे मोल आहे, मजुरी आहे, आज जो 250 ते 300 रुपये बायला द्यावा लागतात. तर कुठंतरी शासनानं या बाबतीत गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे आणि थेट शेतकरी ते गिराईक ही पद्धत जर अवलंबली गेली तर मला वाटतं शेतकऱ्याला जो मधला जो दलाल खातोय ना हे कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे. आणि आज शेतकरी खऱ्या अर्थानं तो मेटाकुटीस आलेला आहे, आत्महत्या करतोय. आणि इतकंच नव्हे, त्यांचे पोरं बाळांचा जर विषय बघितला गेला किंवा हॉस्पिटलचा विषय बघितला गेला अत्यंत दुःखदायक आहे. आणि मी शेतकरी या नात्यानं खरोखर ज्या दुःखातून, ज्या संकटातून आम्ही येतो ते दुःख आम्हालाच कळतं. जसं पाण्याचा मासा झोपवतो कसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. ज्यावेळेस माणूस शेतकरी बनतो त्यावेळेला त्याचं ते दुःख कळतं. परंतु ग्राहकाला याची कुठल्याही प्रकारची जाणीव नसती, फक्त मला कमी पैशात कसं मिळेल. पण मी शासनाला एवढीच विनंती करीन का ग्राहक जर सुखी ठेवायचा असेल थेट ग्राहक ते शेतकरी. आणि बरेच लोक मध्ये बसतात, कुठला उतारा नसतो, काही नसतो. नाशिक महानगरपालिका असेल किंवा इथल्या महाराष्ट्राच्या नगरपालिका असतील त्या ठिकाणी बाहेरचे लोक येतात, ते बंगले बाहेर त्यांनी शेतकरी विकायचं झालेला आहे. तर याची दखल जर घेतली तर मला वाटतं निश्चितपणे शासनानं दुवा घेतल्यासारखं राहील शेतकऱ्याला. आज जो बळीराजा ज्याला म्हटलं गेलं तो मेटाकुटीस आला, हे पुन्हा पुन्हा मी कळकळीने विनंती करून सांगतो. तर त्याला वाचवा तर देश वाचल, बळीराजा सुखी असेल तर देश सुखी राहील असं मला सांगायचं काही वाटत नाही. रामकृष्ण हरी. नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने यांनी प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि ही जी सूचना त्यांनी मांडलेली शासनापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे आणि शेतकऱ्यांनी आणि ग्राहक या दोघांमधला दुवा जो ते संपून टाकावा आणि दोघं एकत्रित येऊन तो व्यापार व्हावा, ही तुमची सूचना पोहोचलेली आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुम्हाला पुढील आयुष्य शुभेच्छा. अशा प्रकारे कृषीथॉन या कृषी प्रदर्शनाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी तसंच तिथे स्टॉल मांडलेल्या प्रत्येक स्टॉल धारकांनी न्याहारकर परिवाराचं धन्यवाद केलंय. सप्रेम मराठी वाइडनिंग वाला चॅनल From Greenwich Forum, President from Bangalore. This is the NGO formed by women bikers, and wish you all the best to Supreme News. पाहत रहा सप्रेम मराठी ट्रेंडिंग वाले चॅनल. पाहत रहा सप्रेम मराठी ट्रेंडिंग चॅनल. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा.
त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनू शकता कोंडाची चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंड्याची चिवड्याची फ्रँचाईज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव वावरे बंधू यांचा कोंडाची चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतो. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा माधुरी शिरसाट 9325193817. सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते कुळवाडी भूषण या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं. ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे इंजिनिअरिंग महाविद्यालयात 75,000 पुस्तकांपासून बनवलेल्या छत्रपतींच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आलं. 152 फूट लांबी, 118 फूट रुंद, 17,000 स्क्वेअर फूट आणि 75,000 पुस्तकांपासून बनवलेल्या या छत्रपती महाराजांच्या पुस्तकी रांगोळीला पावसानं देखील सलामी दिली आहे. राजांचा दबदबा आजही कायम आहे, ही त्याचीच निशाणी आहे असं गौरवपूर्ण शब्दात सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी म्हटलंय. अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळवाडी भूषण या पुस्तकाच्या रांगोळीचं कौतुक केलंय.
या महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांची श्रीकांत देशमुख यांनी लिहिलेलं कुळवाडी भूषण या एकाच पुस्तकाच्या 75,000 प्रतींपासून रांगोळी तयार करण्यात आली आहे. या रांगोळीच्या अनावरण प्रसंगी अभिनेते मिलिंद गुणाजी म्हणाले की मी गड किल्ल्यांची भटकंती कायम करत असतो. आज छत्रपतींची प्रतिमा बघून गड किल्ल्यांची आठवण झाली आणि मन गैरवरून आलंय. यावेळी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे यांनी सांगितलं की मळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा समाजाला नवीन काहीतरी देण्यासाठी हा प्रयोग करण्यात आलाय. इयत्ता 4च्या इतिहासाच्या पुस्तकाशिवाय इतर कुठेही शिवरायांचा अभ्यास करण्यासाठी हा इतिहास इतर कोणत्याही अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला नाहीये. श्रीकांत देशमुख यांच्या कुळवाडी भूषण शिवराय या पुस्तकाच्या 5व्या आवृत्तीपासून छत्रपतींचा इतिहास विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी देखील या पुस्तकाची मदत होणार आहे. एकाच पुस्तकाच्या 75,000 प्रतींपासून शिवरायांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. याची नोंद लंडन मधील वंडर वर्ल्ड या रेकॉर्ड बुक मध्ये केली गेली आहे. या प्रदर्शनानंतर 75,000 पुस्तकं संस्थेच्या विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आली. याचबरोबर विद्यार्थ्यांची या पुस्तकावर परीक्षा घेण्यात येणार आहे. पहिल्या 100 पास विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांचं बक्षीस आणि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. सरतेशेवटी महाराजांचा कार्याचा गौरव करताना नितीनजी ठाकरे म्हणाले, रात्री दिव्याच्या वातीनं शेतकऱ्यांच्या घराला आग लागू नये यासाठी सैनिकांनी रात्री झोपताना दिव्याची वात विझवावी अशी शिवरायांची आज्ञा होती. याचबरोबर शेतकऱ्यांच्या ऐपतीप्रमाणेच शेतसारा आकारण्यात येत होता. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी छत्रपतींची प्रतिमा साकारण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाप्रमुख सुनील धोपावकर यांनी छत्रपतींच्या प्रतिमेबद्दल सांगितलंय. 13 रंगांमध्ये एकाच पुस्तकाच्या विविध रंगी मुखपृष्ठापासून ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. छत्रपतींचा बॉडी टोन आणि स्किन कलर हे हुबेहूब दिसेल याची काळजी देखील घेण्यात आली आहे. ही छत्रपतींची प्रतिमा बनविण्यासाठी नामवंत आणि अनुभवी कला शिक्षकांनी तब्बल 3 महिने अहोरात्र मेहनत घेतली आहे. मविप्रचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपतींच्या पुस्तकी रांगोळीचे अनावरण करण्यात आलं. यावेळी मविप्रचे संचालक तसेच समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांनी नितीनजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सुमारे 51 गड किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून नितीनजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देण्यात आला. हजारो विद्यार्थी, पालक आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रतिमेचं दर्शन घेता येणार आहे. आजपासून सुमारे 6 दिवस दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत बनवलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं नाशिककरांना दर्शन होणार आहे. तिकडे राबवण्यात आलं. मी जेव्हा नितीनजी बरोबर तिकडे किल्ल्यांचं प्रदर्शन आणि सर्व काही पाहत हिंडत होतो तेव्हा मला म्हणजे आधी जेव्हा मला या प्रोग्रामचं किंवा इव्हेंटचं बाईट देण्याकरता मला त्यांच्याबद्दल किंवा संस्थेची माहिती दिली होती तेव्हा एकंदर संस्थेचा जो व्याप बघितला 450च्या वर कॉलेजेस ज्याच्यामधनं प्रत्येक फॅकल्टीमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्ट्स, कॉमर्स सगळ्या बाबतीत जे तुम्ही म्हणाल त्या प्रकारचं शिक्षण देण्याची क्षमता असलेली संस्था. रांगोळीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले त्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते मिलिंद गुणाजी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री विवेकजी सावंत, मुख्य सल्लागार महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात MKCL आणि मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपाध्यक्ष मोरे साहेब, त्याचप्रमाणे दिव्यांना मोगर, दिलीपजी दळवी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संचालक, आता वेळेच्या अभावी मी सगळ्यांची नावं घेत नाही, माजी अध्यक्ष कारे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक ललितकर, त्याचप्रमाणे सर्व कला शिक्षक, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खूप मोठं काम या सर्व कला शिक्षकांनी महाराष्ट्राने केलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वंडर बुक रेकॉर्डच्या श्रीमती छेडा मॅडम, या संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद, त्याचप्रमाणे हितचिंतक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, सगळ्यात प्रथम आपलं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो.
एक आगळंवेगळं काहीतरी करण्याचं काम आम्ही गेल्या 1 वर्षापासून करत आहोत. प्रत्येक वेळेस जे काही मळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा इतर विद्यार्थ्यांमध्ये समाजाविषयी प्रेम निर्माण करणे, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, एक सुसंस्कृत समाजाचे घटक म्हणून विद्यार्थ्यांना घडवणे आणि नवीन नेतृत्व निर्माण करणे हे सुद्धा संस्थेचं उद्दिष्टांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याला अनुसरून आपण केवळ कधीतरी निबंध स्पर्धा असतील किंवा वादविवाद स्पर्धा असतील या स्पर्धांचं आयोजन करतो, परंतु खऱ्या अर्थाने अलीकडच्या काळामध्ये जे वाचन संस्कृतीच्या बद्दल सर्वत्र बोललं जातं की अलीकडे मुलं पुस्तकं कमी हातात घेतात आणि सतत मोबाईलवर संबंधित खेळत असतात किंवा मोबाईल बघत असतात. मग मुलांना मोबाईलपासून दूर न्यायचं असेल तर त्यांना काहीतरी नवीन असं काहीतरी दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला ढोके सरांनी जो काही उल्लेख केला की कुळवाडी भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गुण आहे तो सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनी समोर आणला आणि कुणब्यांचा राजा असं अभिमानाने त्यांना त्याचं वर्णन केलं. रांगोळीच्या कल्पना येते. प्रचंड पाऊस पडल्यामुळे गावात टाकायला लागले तरी सुद्धा अंदाज होतो की एवढा प्रचंड 1700 स्क्वेअर फीटमध्ये ती रांगोळी आहे पुस्तकांची. आणि वरून सुद्धा कल्पना येते की चित्र आहे. शिवाजी किल्ले बनले, 100 किल्ले एकापेक्षा सरस पावसाचा एवढा व्यत्यय येऊन सुद्धा अतिशय सुंदर मुलांनी काम केलेलं आहे. स्वतः त्यातलं असल्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर मी जवळपास जाऊन आलेलो आहे. मला कल्पना आहे की चांगलं काम आहे. रिअली क्रेडिट आहे. किल्ले अतिशय सुंदर तिकडे तयार केलेले आहे. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे रांगोळी जी आहे ती आता वर्ण एवढे नीट दिसत नाही आहे, परंतु पाऊस उघडल्यानंतर त्याच्यावरती जे प्लास्टिक आहे ते काढल्यानंतर सगळ्या नागरिकांना त्याचं जे काही खरं स्वरूप आहे ते या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी 2-3 दिवस वाट बघावी आणि हे प्रदर्शन आपण बऱ्याच दिवस. सर, आपला वाढदिवस आणि छत्रपतींची प्रतिमा सहयोग जुळून आलेला आहे, त्या संदर्भात काय सांगाल? शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी केलेला आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय सिने दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार कोहली यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. नाशिक इथं असलेल्या रामकुंडावर त्यांचा मुलगा अरमान कोहली यांच्या हस्ते त्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. त्यांचे धार्मिक विधी नाशिकच्या पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केलं. राजकुमार कोहली यांनी 24 नोव्हेंबरला वयाच्या 95व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. राजकुमार कोहली 24 नोव्हेंबरला सकाळी आंघोळीसाठी गेले होते, पण उशिरापर्यंत बाहेर न आल्यानं आणि त्यांचा काही आवाजही न आल्यानं त्यांचा मुलगा अरमान कोहलीने दरवाजा तोडला आणि वडिलांना बाहेर काढलं. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला होता. राजकुमार कोहली यांनी अनेक गाजवलेल्या सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. नागिन, जानी दुश्मन, बीवी नौकर का, बदले की आग, राज तिलक, जीने नहीं दूंगा, इंतकाम, 20 साल बाद अशा यासारख्या अनेक सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. नागिन आणि जानी दुश्मन हे त्यांचे सिनेमे सुपरहिट ठरले होते. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 74928075. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे, त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा. सेलिब्रिटी मॉडेल
स्मिता अहिरे यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रॉडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म. प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8446793827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स. त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाईड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बारटेंडरिंग. सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट, ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9225142827. 9225142826. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूर बाहुला, नाशिक. यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचाय. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमलकसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रन ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. निकेता नेहारकर आहे, त्यांना देखील आपण विचारूयात की काय नेमकं तुम्हाला या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान लोकांना नवीन आलेलं आहे, काय काय इनोव्हेशन नवीन झालेलं आहे, नवीन नॉलेज मिळतं आहे. Hello, as explained by Sahil, this is Silver Jubilee for us for Krishithon. 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आपली ही 16वी ॲडिशन आहे आणि प्रत्येक वर्षी आपण इकडं नवीन नवीन टेक्नॉलॉजीज शेतकऱ्यांना कशा मिळतील याचा खूप प्रयत्न करत असतो आणि आपल्याकडे बरेच एक्झिबिटर्स आहेत. त्यांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजी ह्या वर्षीसुद्धा आपल्याला दिलेली आहे. जसं की आता आपल्याला माहिती आहे की दुष्काळ परिस्थिती आहे, आजही आपण खूप पावसाला फेस करतो आहे आणि अशा ॲडव्हर्स वातावरणाला फेस करण्यासाठीच्या तंत्रज्ञान आपल्याला ह्यापुढे लागणार आहे. बिकॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग आपण वेगवेगळ्या अडचणी फेस करतो आहे आणि मी खूप सुंदर स्टॉल असे व्हिजिट केले जिकडं सोलर पॅनल आहेत नवीन पद्धतीचे. त्याच्या पॅनल बारीक केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला जास्त जागा पण लागणार नाही आणि जास्त ऊर्जा पण मिळेल. सो दॅट इज व्हेरी गुड इन्व्हेन्शन. देन इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. इलेक्ट्रिकवर तुम्हाला काय काय तुमचे ट्रॅक्टर्स कसे चालवता येतील, काय काय जे क्षेत्र उपयुक्त असे मशिनरीज आहेत
त्याचा इलेक्ट्रिकने कसा उपयोग केला जाईल हे सुद्धा खूप यांनी दाखवलेलं आहे. देन कॅमेरा सोलरवर चालणारे त्यांनी आहेत एक स्टॉलमध्ये मी बघितलेले. लाईट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सोलरवर चालणारे. दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड इन्व्हेन्शन. आणि एक खूप सांगायचं छान म्हटलं तर एक गावसुद्धा आहे ज्यांनी खूप छान त्यांना नॅशनल अवॉर्ड पण आहे पंतप्रधानांकडनं. त्यांनी सुद्धा इकडे आपल्याकडे सेटअप लावलेला आहे मोठा आणि त्यांचं सगळं त्यांनी कसं केलं काय रित्या केलं ते सुद्धा छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. पारंपरिक शेतीपासून आधुनिक शेतीपर्यंतचा हा जो प्रवास आहे तुमच्या माध्यमातून सुंदर पद्धतीने सुरू आहे आणि तुम्ही त्याचा एक महत्त्वाचा पाया आता ठरलेला आहे. कारण शेतकरी आणि व्यावसायिक दोघांना एकत्र मिळवण्याचं काम आपण करत आहात. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. आपल्यासोबत अश्विनी मॅम देखील आहे. त्यांना देखील आपण विचारत की त्यांच्या काय प्रतिक्रिया याबद्दलच्या. कृषीधनमध्ये असंख्य शेतकरी बांधव येत आहेत, नागरिक येत आहेत, तर तुमच्यापर्यंत काय काय माहिती पोहोचली आता? खरं तर आता तुम्ही बघताच आहे की कालपासून जो पाऊस सुरू झाला मला तर त्यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं की खरंच बळीराजा आहे तो, की एवढ्या पावसातही तो न थांबता तो येतो आहे आणि अगदी मनापासून प्रत्येक स्टॉलवर जाऊन व्हिजिट करून सगळी माहिती गोळा करत आहे आणि पुढे कसा त्याचा उपयोग करून घेता येईल तर ते जाणून घेत आहे. हे बघून खरंच आम्हाला आनंद होत आहे. नक्कीच असं म्हणतात की शेतकऱ्याला निसर्गाच्या अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आणि त्याचा प्रत्यय या ठिकाणी येतो आहे. म्हणजे कालपासून ज्या पद्धतीने पाऊस चालू आहे असं वाटत होतं की कोणी येणारच नाही आणि आजही सकाळी आल्यापासून बघतो आहोत की प्रचंड संख्येने या ठिकाणी बांधव येत आहेत, शेतकरी बांधव येत आहेत, नवीन तंत्रज्ञान शिकत आहेत आणि आधुनिक शेती कशी करायची याची माहिती या ठिकाणी मिळवत आहेत. शेतकऱ्यांना काय संदेश या निमित्तानं द्याल तुम्ही आणखी? शेतकऱ्यांना तर मी हाच संदेश देईल की तुम्ही पण या तुमच्या इतर शेतकरी बांधवांना जर घेऊन आलात तर ते जास्तच योग्य असेल. कारण इथे जी माहिती येते जी आता अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, त्याच्यावरती जे तंत्रज्ञान निघाले आहे त्याची माहिती त्यांनी इथे घेतली तर त्यांना इम्प्लिमेंट करता येईल त्यांच्या शेतीत. हाच माझा त्यांना संदेश नाही म्हणता येणार, विनंती असेल. म्हणजे कृषीधनच्या माध्यमातून नक्कीच लोकांना आधुनिक शेती आणि येणाऱ्या समस्यांचा निपटारा कसा करायचा याच्यात तंत्रज्ञान शिकायला मिळतं आहे आणि हे तुमचं यश खऱ्या अर्थानं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. रविवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळलाय. सोमवारी पावसाचा जोर कायम आहे. यामुळे हिवाळ्यात पावसाचा अनुभव राज्यातील नागरिकांना येतोय. हिवाळी मोसमी वारे तसेच चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस पडतोय. राज्यातील परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. पावसाचा जोर कायम सुरू असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागानं व्यक्त केलाय. या पावसामुळे तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याचबरोबर द्राक्ष पिकाला देखील मोठा दणका बसलाय. त्याचबरोबर इतर फळ आणि पालेभाज्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याचबरोबर नंदुरबारमध्ये झालेल्या पावसामुळे मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यासाठी रविवारी कुलाबा वेधशाळेकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय. गेल्या 4-5 दिवसापासून नाशिकमध्ये कृषी प्रदर्शन सुरू आहे. या कृषीथॉनच्या 16व्या एडिशनला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. स्वराज्य ट्रॅक्टर, कुबाटा, पंजाब नॅशनल बँक, SBI यासारख्या जगविख्यात कंपन्यांनी कृषीथॉनमध्ये हजेरी लावली आहे. सुमारे 300 पेक्षा जास्त कंपन्यांनी कृषीथॉनमध्ये आपले स्टॉल लावलेत. शेतीची अवजारे, बी बियाणे, खतं, गांडूळ खत, वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड, ट्रॅक्टर, पिकांच्या जाती यावर कृषीथॉनमध्ये स्टॉल लावलेले दिसून आले. याचबरोबर किचनमधील उपयुक्त वस्तू, रंगीबिरंगी कपडे, महिलांच्या उपयोगी उत्पादने, खाण्यापिण्याचे पदार्थ याचे देखील स्टॉल लावलेले बघायला मिळाले. या सर्व स्टॉल्सला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. त्याचबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी देखील केली आहे. कृषीथॉन प्रदर्शन भरवून न्याहारकर परिवारानं कृषीविषयक जी जनजागृती सुरू केली आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी तसंच स्टॉल धारकांनी न्याहारकर परिवाराचे आभार मानत धन्यवाद दिलेत. प्रदर्शनाच्या 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी नाशिककरांनी स्टॉलवर प्रचंड गर्दी केली होती. कृषीथॉनला भेट देण्यासाठी यावेळी पावसानं देखील हजेरी लावली आहे. भर पावसातही नाशिककरांचा जो प्रतिसाद होता तो बघण्यासारखाच होता. यावेळी दिग्गज मान्यवरांनी कृषीथॉनला भेट दिली आहे. समारोपाच्या 4थ्या दिवशी न्याहारकर परिवारानं स्टॉल धारकांना सन्मान चिन्हाद्वारे सन्मानित केलंय.
माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, सह्याद्री फार्मचे संचालक विशाल शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी देखील या कृषीथॉनला भेट दिली आहे. इथंच पिकेल आणि इथंच विकेल हा नियम पाळल्यास शेतकरी समृद्ध होईल असे प्रतिपादन मिलिंद गुणाजी यांनी या पुरस्कार सोहळ्यात केलंय. पर्यटनाला कृषी पर्यटनाची जोड दिल्यास शेतकऱ्याची परिस्थिती सुधारेल असे देखील यावेळी अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी सांगितलं. यावेळी सगुना बागचे संचालक चंदन भडसावे यांनी कृषी पर्यटनाचे महत्त्व सांगितले. यावेळी जालना जिल्ह्यातील मंठा रोडवर असलेल्या कुसुम ॲग्रो टुरिझम अँड पिकनिक सेंटर तसेच परभणी येथे असलेल्या धर्मपुरी परिसरातील रामबाग कृषी पर्यटन, मालेगाव येथील कर्जत रोडवर असलेल्या सगुना बागचे संचालक चंदन भडसावे यांना कृषी पर्यटन सन्मान सोहळ्यानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते सत्कारार्थींना कृषी पर्यटन सन्मानानं सन्मानित करण्यात आलं. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. चिवडा म्हटलं की नाव एकच. नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, साता समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या. पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9148900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरमंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा
35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी क्षीरसाट यांचा तीचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतात. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा. माधुरी क्षीरसाट 9325193817. सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते कुळवाडी भूषण या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं. ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे इंजिनिअरिंग महाविद्यालयात 75,000 पुस्तकांपासून बनविलेल्या छत्रपतींच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आलं. 152 फूट लांबी, 118 फूट रुंद, 17,000 स्क्वेअर फूट आणि 75,000 पुस्तकांपासून बनवलेल्या या छत्रपती महाराजांच्या पुस्तकी रांगोळीला पावसानं देखील सलामी दिली आहे. राजांचा दबदबा आजही कायम आहे, ही त्याचीच निशाणी आहे असं गौरवपूर्ण शब्दात सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी म्हटलंय. अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळवाडी भूषण या पुस्तकाच्या रांगोळीचं कौतुक केलंय. या महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांची श्रीकांत देशमुख यांनी लिहिलेलं कुळवाडी भूषण या एकाच पुस्तकाच्या 75,000 प्रतींपासून रांगोळी तयार करण्यात आली आहे. या रांगोळीच्या अनावरण प्रसंगी अभिनेते मिलिंद गुणाजी म्हणाले की मी गड किल्ल्यांची भटकंती कायम करत असतो. आज छत्रपतींची प्रतिमा बघून गड किल्ल्यांची आठवण झाली आणि मन गैरवरून आलंय. यावेळी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे यांनी सांगितलं की मळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा समाजाला नवीन काहीतरी देण्यासाठी हा प्रयोग करण्यात आलाय. इयत्ता 4च्या इतिहासाच्या पुस्तकाशिवाय इतर कुठेही शिवरायांचा अभ्यास करण्यासाठी हा इतिहास इतर कोणत्याही अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला नाहीये. श्रीकांत देशमुख यांच्या कुळवाडी भूषण शिवराय या पुस्तकाच्या 5व्या आवृत्तीपासून छत्रपतींचा इतिहास विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी देखील या पुस्तकाची मदत होणार आहे. एकाच पुस्तकाच्या 75,000 प्रतींपासून शिवरायांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. याची नोंद लंडन मधील वंडर वर्ल्ड या रेकॉर्ड बुक मध्ये केली गेली आहे. या प्रदर्शनानंतर 75,000 पुस्तकं संस्थेच्या विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आली. याचबरोबर विद्यार्थ्यांची या पुस्तकावर परीक्षा घेण्यात येणार आहे. पहिल्या 100 पास विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांचं बक्षीस आणि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. सरतेशेवटी महाराजांचा कार्याचा गौरव करताना नितीनजी ठाकरे म्हणाले, रात्री दिव्याच्या वातीनं शेतकऱ्यांच्या घराला आग लागू नये यासाठी सैनिकांनी रात्री झोपताना दिव्याची वात विझवावी अशी शिवरायांची आज्ञा होती. याचबरोबर शेतकऱ्यांच्या ऐपतीप्रमाणेच शेतसारा आकारण्यात येत होता. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी छत्रपतींची प्रतिमा साकारण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाप्रमुख सुनील धोपावकर यांनी छत्रपतींच्या प्रतिमेबद्दल सांगितलंय. 13 रंगांमध्ये एकाच पुस्तकाच्या विविध रंगी मुखपृष्ठापासून ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. छत्रपतींचा बॉडी टोन आणि स्किन कलर हे हुबेहूब दिसेल याची काळजी देखील घेण्यात आली आहे. ही छत्रपतींची प्रतिमा बनविण्यासाठी नामवंत आणि अनुभवी कला शिक्षकांनी तब्बल 3 महिने अहोरात्र मेहनत घेतली आहे. मविप्रचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपतींच्या पुस्तकी रांगोळीचे अनावरण करण्यात आलं. यावेळी मविप्रचे संचालक तसेच समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांनी नितीनजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सुमारे 51 गड किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून नितीनजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देण्यात आला. हजारो विद्यार्थी, पालक आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रतिमेचं दर्शन घेता येणार आहे. आजपासून सुमारे 6 दिवस दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत बनवलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं नाशिकरांना दर्शन होणार आहे.
तिकडे राबवण्यात आला. मी जेव्हा नितीनजींबरोबर तिकडे किल्ल्यांचं प्रदर्शन आणि सर्व काही पाहत हिंडत होतो तेव्हा मला म्हणजे आधी जेव्हा मला या प्रोग्रामचं किंवा इव्हेंटचं बाईट देण्याकरता मला त्यांच्याबद्दल किंवा संस्थेची माहिती दिली होती तेव्हा एकंदर या संस्थेचा जो व्याप बघितला 450च्या वर कॉलेजेस ज्याच्यामधनं प्रत्येक फॅकल्टीमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्ट्स, कॉमर्स सगळ्या बाबतीत जे तुम्ही म्हणाल त्या प्रकारचं शिक्षण देण्याची क्षमता असलेली संस्था. रांगोळीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले त्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते मिलिंद गुणाजी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री विवेकजी सावंत, मुख्य सल्लागार महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात MKCL आणि मराठा विद्याप्रसार संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपाध्यक्ष मोरे साहेब, त्याचप्रमाणे दिव्यांना मोगल, दिलीपजी दळवी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संचालक. आता वेळेच्या अभावी मी सगळ्यांची नावं घेत नाही. माजी अध्यक्ष खारे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक ललितकर, त्याचप्रमाणे सर्व कला शिक्षक, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खूप मोठं काम या सर्व कला शिक्षकांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वंडर बुक रेकॉर्डच्या श्रीमती छेडा मॅडम, या संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद, त्याचप्रमाणे हितचिंतक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, सगळ्यात प्रथम आपलं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. एक आगळं वेगळं काहीतरी करण्याचं काम आम्ही गेल्या 1 वर्षापासून करत आहोत. प्रत्येक वेळेस जे काही मळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा इतर विद्यार्थ्यांमध्ये समाजाविषयी प्रेम निर्माण करणे, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, एक सुसंस्कृत समाजाचे घटक म्हणून विद्यार्थ्यांना घडवणे आणि नवीन नेतृत्व निर्माण करणे हे सुद्धा संस्थेचं उद्दिष्टांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याला अनुसरून आपण केवळ कधीतरी निबंध स्पर्धा असतील किंवा वादविवाद स्पर्धा असतील या स्पर्धांचं आयोजन करतो. परंतु खऱ्या अर्थाने अलीकडच्या काळामध्ये जे वाचन संस्कृतीच्या बद्दल सर्वत्र बोललं जातं की अलीकडे मुलं पुस्तकं कमी हातात घेतात आणि सतत मोबाईलवर संबंधित खेळत असतात किंवा मोबाईल बघत असतात. मग मुलांना मोबाईलपासून दूर न्यायचं असेल तर त्यांना काहीतरी नवीन असं काहीतरी दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला ढोके सरांनी जो काही उल्लेख केला की कुळवाडी भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गुण आहे तो सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनी समोर आणला आणि कुणब्यांचा राजा असं अभिमानाने त्यांना त्याचं वर्णन केलं. रांगोळी कल्पना येते प्रचंड पाऊस पडल्यामुळे गावास टाकायला लागले तरी सुद्धा अंदाज होतो की केवढा प्रचंड 1700 स्क्वेअर फीटमध्ये ती रांगोळी आहे पुस्तकांची. आणि वरून सुद्धा कल्पना येते की किती चित्र आहे. शिवाजी किल्ले बघितले एकापेक्षा सरस पावसाचा एवढा व्यत्यय येऊन सुद्धा अतिशय सुंदर मुलांनी काम केलेलं आहे. मी स्वतः घेतलं असल्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर मी जवळपास जाऊन आलेलो आहे. मला कल्पना आहे की चांगलं काम केलं, रिअली क्रेडिट आहे. किल्ले अतिशय सुंदर किल्ले तयार केलेले आहे. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे रांगोळी जी आहे ती आता वर्ण एवढे नीट दिसत नाही आहे. परंतु पाऊस उघडल्यानंतर त्याच्यावरचं जे प्लास्टिक आहे ते काढल्यानंतर सगळ्या नागरिकांना त्याचं जे काही खरं स्वरूप आहे ते या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी 2-3 दिवस वाट बघावी आणि हे प्रदर्शन आपण बऱ्याच दिवस. सर, आपला वाढदिवस आणि छत्रपतींची प्रतिमा सहयोग जुळून आलेला आहे, त्या संदर्भात काय सांगाल? शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी केलेला आहे.